मित्रांनो, आपल्या सर्वांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील आज आपण स्वाध्याय प्रश्न क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात स्पष्ट कारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. मित्रांनो, उत्तर या विधानाशी मी सहमत नाही. कारणे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन, संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करतो आणि एखादा उत्पादक किंवा उत्पादन संस्था महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते. या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रांचे सिद्धांत आणि राज्य वित्तीय धोरणे इत्यादी घटक या शाखेच्या अभ्यासाच्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या तुलनेत स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेत या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे. प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उत्तर, या विधानाशी मी सहमत नाही. कारणे, प्रोफेसर जेल हॉन्सन यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयाच्या व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात किंवा स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहक, वैयक्तिक मागणी, विशिष्ट विक्रेता, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहकाच्या महत्तम उपयोगिता प्राप्तीचे आणि विशिष्ट उत्पादकाच्या महत्तम नफा प्राप्तीचे विश्लेषण केले जाते. परंतु समग्र अर्थशास्त्रात समग्र आर्थिक चलांच्या त्यांच्यातील फलनात्मक संबंधाच्या व प्रलंबनाच्या तसेच त्यांचे निर्धारणाच्या, त्यांच्यातील बदलांच्या आणि चढ उतारांच्या कारणांचा अभ्यास केला जातो. म्हणून समग्र लक्षी अर्थशास्त्रात
किंवा स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 3. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे समग्र लक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. समग्र अर्थशास्त्रात आणि किंवा स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. समग्र लक्षी अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून समग्र लक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. प्रश्न क्रमांक 4. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, कारणे सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करतो आणि एखादा उत्पादक किंवा उत्पादन संस्था महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करतो याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 5. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. या विधानाशी मी सहमत नाही. कारणे उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात न होता समग्र अर्थशास्त्रात होतो. वस्तूंच्या व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याच्या उत्पादन घटकांच्या किमती म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे त्यांच्या मागणीच्या आणि पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचाही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते.